वाल्मिक कराडवरून चक्रव्यूहात अडकलेल्या धनंजय मुंडेंच्या बचावासाठी धावून आले भगवानगडचे नामदेव शास्त्री. मात्र आता मुंडेंसोबत नामदेव शास्त्री देखील विरोधकांच्या टीकेच्या निशाण्यावर आलेत. विशेषतः देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींबाबत शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यावरून वाद उफाळलाय. आरोपींबद्दलची शास्त्रींची भाषा दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या जिव्हारी लागली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघंही शास्त्रींवर टीका करत असले तरी दोघांची भाषा मात्र वेगवेगळी असल्याचं चित्र आहे. पाहूया एक रिपोर्ट. गुन्हेगार नाही आहे धनंजय, हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे. भगवानगडाच्या नामदेव शास्त्रींनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंची शुक्रवारी पाठराखण केली खरी, मात्र ही पाठराखण आता शास्त्रींची पाठ सोडायला तयार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणी चहूबाजूंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना नामदेव शास्त्रींनी देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकता समजून घेण्याचं आवाहन केलं आणि देशमुख कुटुंबियांच्या संयमाचा पारा सुटला. त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो, आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना, ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना. एक चापटच्या बदल्यामध्ये तुम्ही जर खून करायची मानसिकता तुमची आहे, तर तुमची काय मानसिकता आहे समाजाच्या? तुम्ही समाजाचं काही देणं लागत नाहीत हे तर स्पष्ट झालं याच्यातून. पण अत्यंत चुकीच्या पद्धतीनं अशी जर मानसिकता कोणी केली तर दिवसा मुडदे पडतील चालू होईल. एका चापटीसाठी माणसाचा बळी घेणार का असा सवाल विचारणारे धनंजय देशमुख आता रविवारी नामदेव शास्त्रींना प्रत्यक्ष भेटणार आहेत. यावेळी आपल्याकडे असणारे सगळे पुरावे महंतांना देण्याची तयारी त्यांनी केली आहे. जर त्यांना ह्या गोष्टी सगळ्या प्रॉपर माहीत नसतील तर माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. लवकरच जर ह्या सगळे पुराव्यानिशी त्यांना जर काही आपल्याकडून माहिती पाहिजे असेल या घटनेची, तर आम्ही तिथं जाऊ पण शकतो आणि हे सगळं दाखवू शकतो. त्यांना सांगू शकतो की हे कशा पद्धतीने हे गुन्हेगारी आहे आणि सगळं कागदपत्रासहित आपल्याकडं आहे. आपण नुसतं बोलून नाही येणार, आपण नुसतं भावना व्यक्त नाही करणार. आपण हे सगळा घडलेला घटनाक्रम आहे, काही पुरावे आहेत ते आपण त्यांना दाखवू शकतो. दुसरीकडे विरोधकांनी नामदेव शास्त्रींवर टीका करण्याचं सत्र दुसऱ्या दिवशीही सुरूच ठेवलंय. संतांनी काय करावं आणि काय करू नये याचे सल्ले विरोधकांकडून दिले जात आहेत. खुनाच्या बदल्यात खून हे काही समाजाचं उत्तर नाही आहे. मी त्यांचं आज एक वाक्य ऐकलं की ती पंकजाताई माझ्याकडे आली म्हणून मी आली नाही म्हणून मी तिची बाजू घेतली नाही, धनंजय मुंडे माझ्याकडे आले म्हणून मी त्यांची बाजू घेतली. पण त्यांना अजून काहीतरी प्रश्न नाही, कराड आले तर तुम्ही त्यांची बाजू घेईल का? तर ते म्हणाले नाही, तो कुठे नेता आहे. गडावरच्या बसलेल्या माणसाने शेवटच्या समाजातल्या शेवटच्या स्तरावरच्या शेवटच्या माणसाचं ऐकलं पाहिजे. संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे, पण तो गुन्हेगारांना नाही, दोषींना नाही. संत सगळ्यांचे असतात, सगळ्या समाजाचे असतात, सगळ्या जातीचे असतात, सगळ्या धर्माचे असतात, कोणत्याही एका जातीपातीचे नसतात. संतांचा आदर या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनता करत असते. संतांची कधी जात पहिले नाही, म्हणजे खरं तर संतांचं मूळ आणि कुळ कधी बघितलं जात नाही. आणि त्या पद्धतीनं संतांनी मला असं वाटतं सगळ्यांना आशीर्वाद दिले पाहिजे. ज्या धनंजय मुंडेंच्या चेले चपाट्याने खून पाडला देशमुख कुटुंबियांचा, हा या शास्त्रींना मान्य आहे का? हा माझा त्यांना सवाल आहे. भाजप मात्र हा विषय फुंकून पीत असल्याचं चित्र आहे. शास्त्रींच्या सध्याच्या भूमिकेवर काहीही न बोलता पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून देण्याचं धोरण सध्या भाजपनं स्वीकारल्याचं चित्र आहे. संत महंतांनी त्या ठिकाणी राजकीय भूमिका घेणं हे महाराष्ट्राला कधीही त्या ठिकाणी अभिप्रेत नव्हतं, असं कधी झालं नाही. मीही नामदेव शास्त्री महंतच्या बाबतीत ज्या पंकजाताईंचा विषय होता त्यावेळेला कुठल्याही राजकीय वादात न पडण्याची त्यांची भूमिका होती. आता त्यांनी त्या ठिकाणी का भूमिका घेतली, यामागचं गणित काय, मला वाटतं प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. परंतु जे महंत आहेत, संत आहेत, त्यांनी राजकीय विषयाला स्पर्श न केलेलाच बरं असतं. स्वतः पंकजा मुंडेंना मात्र व्यक्त होण्याचीच गरज वाटत नसल्याचं चित्र आहे. जे जे होईल ते ते पाहावे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांची भूमिका आहे, मी त्याच्यावर मला त्याच्यावर भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही. मला कळत नाही की हा दबाव कुठे आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे. त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः अजित दादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू, संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, ही त्यांची भूमिका आहे.
हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील, तपास यंत्रणा त्यांना जे काही देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे, मला असं वाटतं. शास्त्रींच्या पाठिंब्यामुळं धनंजय मुंडेंबद्दल सहानुभूती निर्माण होणार नाही याची काळजी विरोधक घेत असल्याचं चित्र आहे. एकीकडे राजीनाम्याचा दबाव आणि दुसरीकडे गडाच्या पाठबळामुळं धनंजय मुंडेंना अपेक्षित असणारं नैतिक पाठबळ, या दोन्हीपैकी भविष्यात कुठलं पारडं जड ठरणार याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.